जाहीर सभाच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। एक अर्जंट बातमी आली आहे आणि ती ब्रेकिंग बातमी म्हणून मी तुमच्या समोर आलोय अचानक। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बारामतीच्या निवडणुकीची प्रक्रिया कोर्टाच्या वादात अडकलेली होती आणि आता त्याच्यामध्ये कोर्टाने सुरुवातीला एक काल धक्कादायक निर्णय दिलेला होता की त्याच्यामध्ये ज्या उमेदवारांना फॉर्म भरायला संधी मिळाली नाही त्यांचे फॉर्म काल भरून घेतलेले होते। मात्र आता याच्यामध्ये दुसरी अशी एक मोठी अपडेट येते, कारण कोर्टामध्ये ह्याचं पिटिशन दाखल झालं तात्काळ दुसऱ्याच दिवशी आणि साधारणतः 8 दिवसानंतर बारामतीच्या सत्र न्यायालयामध्ये हे पिटिशन चाललं आणि 8 दिवसानंतर त्याच्यामध्ये निकाल यायला सुरुवात झाली। पहिला निकाल झाला आणि कोर्टाने अगोदर तात्काळ ह्या ज्या उमेदवारांना फॉर्म भरणं शक्य झालं नाही, म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची ही वास्तविक पाहता चूक आहे, तर त्यांच्याकडून झालेली चूक ही कोर्टानं ग्राह्य धरली। काही पुरावे तपासले आणि उमेदवारांच्या बाजूने म्हणजे ज्यांच्यावरती अन्याय केलेला होता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी, तर त्यांच्या बाजूने कोर्टानं निकाल दिला। आता त्याच्यानंतर संपूर्ण बारामतीला असा प्रश्न होता की आता निवडणुकीचं काय होणार, कारण हे फॉर्म तब्बल 8 दिवस लेट भरले गेलेले होते। मग जर फॉर्म 8 दिवस लेट भरले गेले तर मग ह्या उमेदवारांना प्रचाराचा वेळ किती मिळणार, त्यांच्यासाठी चिन्हाचं काय आणि सगळ्या एकंदरीत गोष्टी काय। त्याच्यामुळं आता जर फॉर्म भरून घेतले तर तिथं इतर उमेदवारांसारखाच ह्या सगळ्या उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळाला पाहिजे किंवा त्यांना ज्या ज्या काही गोष्टी इतर उमेदवारांसारखे मिळालेल्या आहेत आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे त्या देखील यांना मिळाल्या पाहिजेत। मग त्याच्यामुळं पुन्हा एकदा हा जो निकाल आहे तो राखून ठेवलेला होता आणि कोर्टानं आज तो निकाल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये 13B हा जो प्रभाग आहे आणि दुसरा आहे तो 13A हा एक प्रभाग आणि दुसरा जो प्रभाग आहे तो 17B। म्हणजे त्याच्यातले मी तुम्हाला प्रमुख दावेदार उमेदवारांची नावं सांगतो की 13A मध्ये आपल्याला माहिती आहे की बिरजू मांढरे जे माजी उपनगराध्यक्ष होते त्यांचं राष्ट्रवादीकडून तिथं उमेदवारी आहे आणि त्यांच्या विरोधात तिथं दावा जो आहे म्हणजे दावेदार आहेत दुसरे त्यांचे विरोधक आहेत ते प्रमोद डिंबळे म्हणून आहेत, भाजपचे उमेदवार आहेत 13A मध्ये। त्याच्यानंतर 17B जो आहे तिथं आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये जे पिटिशन ज्यांनी दाखल केलेलं होतं ते पिटिशन केलेलं होतं सतीश फाळके आणि अजून ऍडव्होकेट गायकवाड अविनाश गायकवाड यांनी जे पिटिशन दाखल केलेलं होतं, तर त्याच्यातले सतीश फाळके यांचा जो अर्ज आहे तो 17B या प्रभागातून आहे आणि तो ह्या 2 प्रभागाची निवडणूक कोर्टानं आता पुढे ढकललेली आहे। सगळ्यात महत्वाची ही मोठी बातमी तुमच्यासाठी की ह्या 2 प्रभागाची बारामतीतली निवडणूक जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्वाचं आता याच्यात दुसरी बाब अशी आहे की निवडणूक पुढे ढकलली, परंतु ती किती तारखेपर्यंत ढकलली त्याची मर्यादा काय हे मात्र स्पष्ट नाही। त्याच्यातला अजून म्हणजे निकाल येऊ शकतो, ती साधारणतः कधी ही सगळी प्रक्रिया होणार, फॉर्मची छाननी कधी होणार, परत चिन्ह वाटपाचं काय, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला होताना दिसतील। मात्र आताही बारामतीतून एक मोठी ब्रेकिंग येते। बारामतीच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडतेय की इलेक्शन पिटिशन फॉर्म न स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दाखल झालं, कोर्टात ऍडमिट झालं आणि त्याच्यानंतर लगेचच कोर्टाने त्याच्यामध्ये 8 दिवसात निकाल दिला। आणि खरं तर ही निवडणूक निर्णय अधिकारी आहे ह्यांच्यासाठी खूप मोठी चपराक आहे, अक्षरशः चपराक आहे। कारण शेवटी एक साधी सिंपल गोष्ट होती की जर ह्या उमेदवारांनी त्या दिवशी त्यांचे अर्ज दाखल करण्यासाठीचे सगळी कागदपत्र तपासून घेतलेले, डिपॉझिट भरलेलं आहे आणि म्हणजेच काय तर हे सगळं 3च्या अगोदर झालेलं, 17 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत होती आणि मग जर 3 वाजेपर्यंतची मुदत होती त्याच्या अंतर्गत सगळ्या ह्या गोष्टी घडलेल्या होत्या। मग इतर उमेदवारांचे फॉर्म स्वीकारले, इतर उमेदवारांसाठी 3 नंतर सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यात आली। मात्र निवडणूक आयोगानं म्हणजे निवडणूक जे निर्णय अधिकारी आहेत अक्षरशः ही घोड चूक म्हणावी लागेल, कारण याच्यामध्ये सरकारचं नुकसान आहे। पुन्हा एकदा ह्या सगळ्या यंत्रणा राबवल्या जाणार आहेत, शिवाय पक्षांचंही नुकसान आहे, उमेदवारांचं नुकसान आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा सगळ्या गोष्टी आहेत। पण आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे की नगराध्यक्षांसहित इतर जे निवडणुका आहेत त्या आहे त्याच तारखेला होणार आहेत। बारामतीच्या सत्र न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे न्यायालयानं। आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की हे जे 2 प्रभाग 13A आणि 17B
यांची निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे। ही बारामतीच्या शहरातील विशेषतः नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि ब्रेकिंग बातमी आहे।